पोहोचलेला असताना दीपक पेळगावकर आणि आदित्य जाधव हे दोन पंच मात्र मैदानाचा ताबा घेतात आणि दुपारच्या सत्रातील सामना मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी लक्ष्मीनारायण क्रीडा नगरीवरती पार पडतोय। खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून या मैदानाचं सौजन्य दिलंय त्या दातृत्व व्यक्तिमत्वाला मनापासून सलाम असेल की क्रीडा खेळाडूंना आपण जे योग्य या ठिकाणी मैदान उपलब्ध करून दिले, आयोजकांना मैदान उपलब्ध करून दिले, आपलं देखील मनापासून अभिनंदन आणि आभार। चला दोन आघाडीचे फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल, दोन आघाडीचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे। सुवर्णयुग मित्रमंडळ मात्र फलंदाजी करते, ऋषी मोजे आणि राहुल तरडे दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता उतरले आहेत, तर शिवतेज संघ मात्र त्यांना रोखण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय। खऱ्या अर्थानं 12वा खेळाडू रघु या ठिकाणी मोलाची कामगिरी पार पडतोय, तर हरीश सुवर्णयुग संघातर्फे मोलाची कामगिरी पार पडतो। जेव्हा आपल्या संघाचे 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करीत असतात, दोन नवीन बॉल द्यायचे। आयोजकांना विनंती असेल, सोन्या दोन नवीन बॉल द्या त्यांना सरांना। चला समालोचन कक्षामधून आपल्याला विनंती केली की आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावले। दुसरी गोष्ट, फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत। सामना चालू करायचा का, दीपक सरांनी त्या ठिकाणी विचारणा केली। सामना चालू करा, 3, 2, 1 लेट्स प्ले। पहिला चेंडू मैदानात पडत असताना सुंदर पद्धतीने टाकलेला चेंडू निर्धाव पद्धतीचा, परंतु पोहळा पंच मात्र त्याला बाद देतात। राहुल तरडे पहिल्या चेंडूवरती बाद झालाय, तंबूच्या आसराला पोहोचलाय पहिला बुरुंड डास। तुझ्या या मनमुराद संगीतानं मात्र या मैदानाला शोभा आली। आजचा दिवस म्हणजे 26 जानेवारी आणि 26 जानेवारीच्या दिवशी मात्र प्रजासत्ताक दिनी या सामन्यांचं या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडला। खऱ्या अर्थानं क्रिकेटची मांदियाळी हवेली तालुक्यातील पूर्व भागामध्ये या ठिकाणी क्रिकेटची मांदियाळी मात्र खऱ्या अर्थानं सुरू होत असताना मैत्री चषकच्या सर्व आयोजकांचं मनापासून अभिनंदन आणि या ठिकाणी आभार। आपणाला सलाम असेल की आपण या गावातील खेळाडूंना मोठं व्यासपीठ निर्माण करण्याकरिता या ठिकाणी सर्व मित्र परिवाराने त्या ठिकाणी मोलाचं योगदान देऊन सामन्याला या ठिकाणी मोठा प्रारंभ केला। दुसरा चेंडू हळूवारपणे टाकलेला चेंडू यष्टिरक्षकाच्या दस्तान्यामध्ये जाऊन विसावतोय। दोन चेंडूचा सामना केला गेलाय। पहिल्या चेंडूवरती राहुलला मात्र माघारी परतावं लागलंय। गोलंदाज
सतीश मोजे उत्तम कामगिरी, पंचांच्या उजव्या हाताला पार करून पहा एक सुंदर गोलंदाजी, व्हेरिएशन मात्र या गोलंदाजीमध्ये दिसतंय. आता मात्र त्या चेंडूला भिरकावून दिलंय, चेंडू चाललाय सरळ डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, वन बाउन्स, 4 धावा, खणखणीत चौकार. दिवसभर या ठिकाणी फक्त देशभक्तीचीच गाणी वाजतील असे मी राहुल तुला विनंती करेल. खऱ्या अर्थानं ज्या हुतात्म्यांनी आणि ज्या क्रांतिकारकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरिता फार मोठा इतिहास त्या ठिकाणी आहे, त्या सर्व क्रांतिकारकांना आणि शूरवीरांना आज आपण आदरांजली अर्पण करूया मैत्री चषकाच्या माध्यमातून आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सतीश मोजे, सतीशवर फार मोठं आक्रमण पुकारलं गेले, फलंदाज मात्र त्या ठिकाणी चौकार घेतोय, पुन्हा एकदा सज्ज होतोय सतीश. सुंदर पद्धतीने मारलेला चेंडू पहा आता लॉंग ऑनच्या डोक्यावरून, माफ करा लॉंग ऑफच्या डोक्यावरून, वन बाउन्स, चौकार, खणखणीत चौकार. पहा लागोपाठचे 2 चौकार खेचल्यानंतर सतीश मात्र या ठिकाणी डिप्रेशन मध्ये असेल. आता मात्र पुन्हा एकदा भिरकावलाय, चेंडू सरळ येतोय सीमारेषेच्या बाहेर, 6 धावा, छत्रपतींचा छावा आणि मिळवल्यात 6 धावा. चला मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सतीश मोजेवरती फार मोठं आक्रमण, सर्व बाजूने त्या ठिकाणी मोठा हल्ला करण्यात येतोय. आता मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतो, या ठिकाणी लॉंग ऑफचा खेळाडू बाहेर असेल. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू त्या ठिकाणी लॉंग ऑनचा खेळाडू क्षेत्ररक्षण करतोय, सुंदर फेकी आणि आता मात्र माघारी परतावं लागतंय. ऋषी मोजे गोल्डन डक एकही चेंडू खेळला नाही आणि मैदानाच्या बाहेर तंबूच्या आसऱ्याला पोहोचलाय. नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान. धावत सुटला आणि मागे वळण्याची देखील त्यांनी हिंमत दाखवली नाही, तोपर्यंत यष्टांचा चुराडा झालेला होता. पहिल्या षटकाचं या ठिकाणी समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा या ठिकाणी लहकल्यात. 14 धावा मात्र बनल्यात, परंतु 2 शिलेदार मात्र तंबूच्या आसऱ्याला पोहोचलेत. हे मात्र सुवर्णयुग संघानं विसरतं का म्हणे. शिवतेज संघाचा तिखट मारा. आता मात्र गोलंदाजी मागवा आलाय तो नैनेश धुमाळ. पहा आखूड पद्धतीचा टाकलेला चेंडू, गुड लेंथ, सुपर बॉल. या ठिकाणी असे चेंडू मात्र असतात ना, ते चांगल्या फलंदाजाला देखील खेळण्यासाठी अवघड जातात. त्याचं कारण काय, गुडलेंड स्पॉटवरती पडल्यानंतर चेंडू ज्यावेळेस काटा बदलतो ना, त्यावेळेस तो फक्त यष्टीरक्षक, गोलंदाज आणि तिथे असलेल्या पंचांच्या निदर्शनास येतो. पहा आता मात्र हातामध्ये चेंडू आणि आता माघारी परतावा लागल. तिसरा धक्का. ये दुनिया एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया. मेरा इंडिया, ये मेरा इंडिया,
इंडिया आय लव्ह माय इंडिया. कॅच घेणाऱ्या क्षेत्ररक्षकाचं नाव मात्र या ठिकाणी समजू शकत नाहीये. अजय मोजे सुंदर झेल घेतला. फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गेले होते. पॉइंटच्या खेळाडूच्या हातमध्ये त्या ठिकाणी चेंडू सोपवला आणि निराश होऊन पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर तंबूच्या आसरेला. फलंदाजीसाठी आलेला फलंदाज डावखऱ्या हाताचा फलंदाज अजय जंगम आणि त्याच्या सोबत असलेला नॉन स्ट्राईकचा फलंदाज असेल विजय पिल्ले. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती घेतलेला बळी आणि तिसरा धक्का मात्र या ठिकाणी बसलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 14-3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज. आखूड टप्पा पहा. गुडलँड स्पॉट वरून पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. फार मोठी आनंदाची बाब आहे की लोहगाव क्रिकेट असोसिएशननी घेतलेला निर्णय हाफ पिच क्रिकेट कडून फुल पिच क्रिकेटकडे जी त्यांनी वाटचाल सुरू केली आहे सुंदर पद्धतीने मारण्यात बेंडू त्या ठिकाणी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी संघाच्या खात्यामध्ये जमा होते. धावबलकावरती तब्बल 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर असताना फार मोठी आनंदाची बाब आहे. हाफ पिच क्रिकेटकडून फुल पिच क्रिकेटकडे वाटचाल करणारा हा लोहगाव क्रिकेट असोसिएशन खऱ्या अर्थानं तुमच्या या स्पर्धेला अभिनंदन देईन, आभार मानेल की आपण एक मानसिकता तयार केली. सुंदर पद्धतीचा चेंडू, अत्यंत सुंदर चेंडू फलंदाजाचा नीटचं समजला नाही, यष्टिरक्षकाच्या दस्तान्यामध्ये जाऊन विसावतोय. आणि ज्या वेळेस बघा लोहगाव क्रिकेटनं फुलपिच लोहगाव क्रिकेटनं फुलपिच खेळायला सुरुवात केली तर निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये या गावातील 2 ते 4 खेळाडू तरी आयकॉन म्हणून तालुक्यात खेळतील, 100% खेळतील. गुणवंत खेळाडू आहेत. पहा मारलेला फटका उत्तुंग काऊ कव्हरमध्ये त्या ठिकाणी 1 बाउन्स 4 धावा असतील. धावबलकावरती तब्बल 19 धावा 2 षटकाच्या. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा सारे जहां से अच्छा. आता मात्र गोलंदाजी मागवर आलाय तो महेश मोजे. चला खेळाडूंना मात्र आपल्या जीवाची काळजी घेतली गेली पाहिजे. चांगल्या प्रकारचे शूज वापरले गेले पाहिजे, कॅप वापरले पाहिजे, खेळताना मैदानाच्या आतमध्ये गार्ड वापरलं पाहिजे, कीपर असेल 2 फलंदाज असेल. याच्यामधून सांगण्याचा उद्देश एकच की आपण ज्यावेळेस गोलंदाजी करता, क्षेत्ररक्षण करता, आपण त्या ठिकाणी त्या गरमीमध्ये खेळत असता आणि खऱ्या अर्थानं पळत असताना आपल्या शूजला एक चांगल्या प्रकारची ग्रीप असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या पायांचं आणि तुमच्या शरीराचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी रक्षण होतं आहे. ह्या सर्व गोष्टी खेळाडूंनी लक्षात घेतल्या पाहिजे. सुंदर पद्धतीने टाकले चेंडू मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव तर पूर्ण होती. दुसरीचा प्रयत्न केला जातो का पाहूया. एका धावेवरती समाधान. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. धावबलकावरती तब्बल 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कॅप्टन किती तुम्हाला कधी पण मदत करणार मग सारखे स्पर्धा अशा तुम्ही खेळला नाही बाहेर जाणार तुमच्याकडे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला तो गोलंदाजी मागवर आणि फलंदाज सुंदर पद्धतीचा चेंडू पहा. फलंदाजाला समजू शकला नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी विजय पिल्ले 8 चेंडूचा सामना केलाय, 18 धावा खेळलाय. अजय जंगम 3 चेंडूचा सामना केलाय, 2 धावा बनवल्यात.
तिसरं षटक चालू असताना 20 धावांच्या मोबदल्यात 3 गडी मात्र या ठिकाणी गमावलेत ते सुवर्णयुग संघानं. फलंदाज नेमकं काय करत होता हे त्याला स्वतःलाच माहीत असावं. सुंदर पद्धतीचा चेंडू होता आणि तो चेंडू डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या डोक्यावरून मात्र निश्चितपणाने मारू शकला असता, परंतु तो चेंडू गेला, तो निर्धाव. आता जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज महेश मोजे. सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण, सुंदर पद्धतीची गोलंदाजी, अप्रतिम भरलेले हे सामने. पहा पृथक्करण पुन्हा एकदा त्याच चेंडूचं पृथक्करण त्या ठिकाणी करण्यात आले. लागोपाठचे 2 चेंडू मात्र त्या ठिकाणी निर्धाव पद्धतीचे टाकले गेले ते महेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा महेश मोजे सज्ज झालाय, त्याचा सामना करेल पिले. पाहूया कशा प्रकारे खेळून काढतोय. आता मात्र हॅट्रिक झालेली आहे या ठिकाणी. आता हॅट्रिक कशाची, तर 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव टाकल्याची हॅट्रिक झाली. 4 माफ करा 4 चेंडू लागोपाठचे निर्धाव टाकले गेलेत. आता हॅट्रिक म्हटलं तर आपण म्हणतो 3 चौकारांची हॅट्रिक, 3 षटकारांची हॅट्रिक, त्यानंतर समजा 3 झेल घेतले म्हणू शकतो आपण. परंतु या ठिकाणी एक अनोखी हॅट्रिक झाली ती मैत्री चषकामध्ये. लागोपाठचे 3 चेंडू त्या ठिकाणी फलंदाज निर्धाव खेळलाय. मोठ्या आता मात्र बॅटची कड घेतली गेली. 1 धाव त्या ठिकाणी होती का पाहूया. जंगम मात्र आपल्या घाटामध्ये सुरक्षित पोहोचतोय आणि मला वाटतंय षटक या ठिकाणी समाप्त झाले. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल पिले, विजय पिले. 12 चेंडूचा सामना केला, 19 धावा केल्यात, 3 चौकार आणि 1 षटकार घेतलाय. पहिल्या षटकामध्ये जो विजय होता ना, तो विजय कुठेतरी हरवलाय. पहिल्या षटकात त्याने जो मोठं आक्रमण पुकारलं होतं तो विजय कुठेतरी हरवलाय असं वाटतंय आता. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल 7च्या सरासरीने 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नाही धुमाळ गोलंदाजी माकू असेल. आता मात्र भिरकावून दिलाय, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा, मिळाल्यात त्या 6 धावा. हिंदुस्ता हमारा अमूल बोले है इसकी, ये गुलसिता विजय आपल्याला एक विनंती असेल, पहिल्या चेंडूवरती षटकार खेचल्यानंतर आता मात्र बॅटची कडा घेतली आहे. 1 धाव पूर्ण दिला, मात्र धावतोय आणि सुरक्षित आपल्या गटामध्ये पोहोचतो. धावफलकावरती 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजय जंगम डावखुरी हाताचा फलंदाज आता सामना करेल नैनेश धुमाळचा. हा छोटा पॅकेट बडा धमाका या ठिकाणी अपयशी ठरतोय. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. वाघोलीमध्ये असं एक खेळाडू आहे निलेश ठाकूर, त्याचं नाव आहे. हप्पीच क्रिकेटमध्ये तुमच्या गावामध्ये भरपूर वेळा खेळायला आला असेल. ही उपमा त्याला दिली होती मी, छोटा पॅकेट बडा धमाका. शरीर यष्टीने छोटा खेळाडू आहे परंतु खेळ मात्र अप्रतिम आहे. आणि आता अजय जंगमला माघारी परतावं लागते. 4था धक्का बसलाय तो सुवर्णयुग संघाला. अजय जंगम बाद झाल्यानंतर मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो निखिल मोजे.
फलंदाजांना विनंती असेल की आपण त्या ठिकाणी सेफ्टी गार्ड लावल्याशिवाय मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. आपल्या स्वतःच्या जीवाची आपण काळजी करा. कडाक्याचं ऊन आहे, त्यामुळं पंचांना देखील विनंती असेल आपण त्या ठिकाणी खेळाडूंना वेळोवेळी मार्गदर्शन करायचे. यष्टीरक्षक आणि 2 फलंदाज यांना मैदानाच्या आतमध्ये सेफ्टी गार्ड कंपल्सरी असेल. तुमच्या जीवाचं रक्षण करण्याकरिता तुम्ही सेफ्टी गार्ड घातलं गेलं पाहिजे. गणेश शेठ, नैनेशने मात्र अजय जंगमला परतवल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो फलंदाज निखिल मोजे. आता सुंदर पद्धतीने मारले. वाह, काय कॅच आहे, सुरेख. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्व गॅलरी मधून. अप्रतिम कॅच. फॉलो थ्रू मध्ये कॅच घेणं एवढं सोपं गोष्ट नाहीये. सुंदर झेल. मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन, इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन, ऐ वतन ऐ वतन ऐ वतन, जाने मन जाने मन जाने मन. मेरा नैनेशच्या हाती लागलेला हा दुसरा यश. आता मात्र जागा घेण्यासाठी आलाय तो उमेश कोलते. सडपातळ बांधा. पहा बॉडी लँग्वेज वरून कळतं खेळाडू काय आहे. सुंदर पद्धतीचा मारले चेंडू आता गेलाय. पहा झेल मात्र घेतला होता, परंतु बॉडी मात्र कंट्रोल करू शकला नाही खेळाडू आणि 4 धावा मात्र वाचवल्यात. परवाचा न्यूझीलंड विरुद्धचा सामना आपण जर पाहिला असताना हा चेंडू आपण वरती फेकला असताना 1 सेकंदाकरिता आणि बाहेर परत क्रीजचा वापर करून आतमध्ये आला असता तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला झेल घेता आला असता. परंतु आपलं अभिनंदन, 4 धावा आपण आपल्या संघासाठी वाचवल्यात. नैनेश धुमाळचं या ठिकाणी षटक संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 30 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7.5च्या सरासरीने. आणि आता या ठिकाणी मी थांबतोय आणि आता समालोचन कक्षामध्ये युवा समालोचक बापू देवकर, मी आपल्याला विनंती करेल आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यावा. पहा विनंती असेल, 12वा खेळाडू जो पाणी घेऊन आतमध्ये आलाय, आपल्याला विनंती असेल आपण किट वरती जावं, कारण आपली स्पर्धा ही लाईव्ह आहे. जेणेकरून आपल्या गावचा तो बहुमान आहे, आपली स्पर्धा लाईव्ह आहे. तर आपण जर्सीवर जाल तर आपलं मनापासून त्या ठिकाणी स्वागत असेल. कृपया आपण जर्सीवरती जावं ही विनंती असेल आयोजकांच्या मार्फत. या ठिकाणी मी थांबतोय. पुढील आवाज असेल सन्माननीय समालोचक बाबू देवकर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. अगदी आपण पाहिलं गेलं तर या सामन्यामध्ये जे कॅच टिपले गेले, लाजवाब कामगिरी मात्र आपण मैदानाच्या आत पाहिली. स्वतः गोलंदाजाने घेतलेला फॉलो थ्रू मध्ये झेल, एका प्रतिम दर्जाची कामगिरी जी मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर डीप लॉंग ऑफला जो मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न होता तो मात्र सुरेख होता. अगदी 4 धावा सरांनी सांगितल्याप्रमाणे संघासाठी वाचवल्या. शरीराला बॅलन्स करणं तितकं गरजेचं होतं. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. मारा करण्यासाठी गोलंदाज तयार असेल अजय मोजे, तर समोरच्या बाजूला स्ट्राईक एंडला तयार असेल विजय पिल्ले. ओ विजयच्या बॅट बंद, चेंडू सुरेख खेळलाय, फटका सुरेख खेळलाय, लॉंग ऑफ चेंडू जाईल. क्षेत्ररक्षणला जवाब केलंय, डायरेक्ट हिट त्या ठिकाणी होतोय आणि त्याची चूक, त्या चुकीची किंमत जी मात्र मैदानाच्या नक्कीच भोगावी लागते. स्कोर कार्ड अगदी 2 धावांनी वाढेल. संघाची धावसंख्या 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचेल. 32 धावा धावफलकावरच्या लागल्या गेल्यात.
फार मोठी आक्रमकता आपण मैदानाच्या आत पाहिली आहे. कारण की या खेळाडूने काहीसं प्रभावित केलंय. तब्बल 28 धावांची खेळली आपण मैदानाच्या आत पाहतोय. 15 चेंडूमध्ये 28 धावा विजयच्या बॅट बनणार. तर उमेश देखील आपण पाहतोय मैदानाच्या आत दटून आहे. या दोन खेळाडूंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी नक्कीच येऊन पडली आहे. ओ या दरम्यान टॉप पेज लागलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाईल. जेल मात्र मैदानाच्या आत सटकला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचेल. 1 बाउंड चौकार रन. रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला हो आज रंग दे हो माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला 5 विकेट. 36 रन लॉस ऑफ 5 विकेट. 5वं षटक जे मात्र मैदानाच्या आत चालू आहे. एक आक्रमकता मात्र विजयच्या बॅट बद्दल स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. विजय काय करामत मात्र करेल. आपल्या उर्वरित जे काही चेंडू राहिलेत त्यावर देखील मोठी फटकेबाजी येणं गरजेचं असेल. फुल टॉस आणि यावेळेस देखील मात्र चेंडू खेळलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण याही वेळेस काहीसं खराब आणि याही वेळेस चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. लागोपाठचा दुसरा खणखणीत चौकार. तेरे जैसा कोई नहीं कहीं तेरे जैसा कोई नहीं स्कोर कार्ड अगदी 4 धावांच्या मध्ये 40 धावा धावफलक भरायला लागला गेल्यात. फार मोठी आक्रमकता जी मात्र मैदानाच्या आत स्पष्ट केली जाते. 5/40. 5वं षटक जे मात्र मैदानाच्या आत पूर्ण केलं जाते. अगदी आपण पाहिलं गेलं तर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट डीप एक्स्ट्रा कव्हर डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण जे मात्र आपण अगदी सीमारेच्या बाहेर पाहतोय. 30 सर्कलच्या बाहेर पाहतोय. माफ करा. रिवर्स व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे. शॉट ऑफ द डे. आजच्या दिवसातील उत्कृष्ट फटका. चेंडू गेलाय पण काय चौकार एक षटकार हे मात्र त्या ठिकाणी नक्कीच पाहिलं जाते. वन बाउन्स चौकार 4 धावा. एक खणखणीत प्रहार. चौकार हॅट्रिक पूर्ण. लागोपाठचे 3 चौकार विजयच्या बॅट मधनं. कौतुक करावं असं वाटतं विजयचं. स्कोर कार्ड अगदी आपण पाहतोय 44. 44 धावा. 5 खेळाडू बाद 44. 5वं षटक जे मैदानाच्या आत पूर्ण केलं जाते. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा. ओ या दरम्यान मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू बॅटवर सरळ येत नाहीये. अतिशय सुरेख कमबॅक मात्र म्हणायला काही हरकत नाही. कारण की या मैदानावर वास्तविक आता सकाळपासून जर आपण पाहायला गेलो तर ओव्हरपिच चेंडू पडले की यावर मात्र फटके नक्कीच पडतात. 44 धावा संघाच्या झाल्यात आणि त्यातल्या 40 धावा विजयनी बनवल्यात. 5/44. हो या दरम्यान चेंडू मात्र सुरेख खेळला गेला. चेंडू डीप लॉंगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण मात्र आपण पाहिलं गेलं तर काही अस्ताव्यस्त पाहायला मिळतंय. एक सिंगल नक्कीच येईल. एका सिंगल लेग स्कोर कार्ड वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र आता 45 धावा धावफलक भरायला गेल्यात. षटक क्रमांक अगदी 5वं संपलं. 5 षटकं संपली. 45 धावा. 5 बाद 45 मधल्या 41 धावा या विजय पिल्लेच्या आहेत. तब्बल 205चा स्ट्राईक रेट आहे. शेवटचं षटक निर्णायक षटक कोणाच्या हातामध्ये दिलं हे आपल्याला पाहायचंय. 5 षटकं संपली. 45. 5 बाद 45. शिवतेज संघाने मात्र नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आणि सुवर्ण युग या संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. फलंदाजी करणारा संघ मात्र या आधीच्या षटकापर्यंत काहीसा अडचणीत आपल्याला नक्कीच वाटत होता. पण या षटकाने मात्र अक्षरशः चित्र बदलली. शेवटचं षटक या ठिकाणी दिलं गेलंय महेश मोजेच्या हातामध्ये. काय करामत मात्र महेश करेल. या आधीच्या षटकामध्ये काहीसा प्रभावी मारा त्याने नक्कीच केलाय. फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हातात एक अप्रतिम झेल. फलंदाजच्या दरम्यान बाद.
मधल्या 41 धावा विजयच्या बॅट बंद आहेत. 6 खेळाडू बाद 45. शेवटचं षटक जे मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाते. एक प्रभावी मारा जो मात्र महेशचा आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कौतुकास्पद कामगिरी मात्र महेशच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. बहरदार गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते. डीप लॉंग ऑन लागली क्षेत्ररक्षक सीमारेच्या लगत. डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप स्क्वेअर लेग. ओ या दरम्यान उजव्या यष्टीवर जाऊन चेंडू उधळला गेला. लागोपाठचा दुसरा धक्का. तू चल मी आलोच. एक कुठं बाहेर पोहोचत नाही तर दुसरा त्याच्या मागे. तू चल मी आलोच अशा प्रकारची कामगिरी आपण पाहतोय मैदानात. विकेट हॅट्रिकची संधी जी मात्र गोलंदाजांना केली असेल. 7 बाद 45. शेवटचं षटक जे मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शिवतेज संघ एक बहरदार कामगिरी मैदानात करतोय. कमबॅक करायला काय म्हणायला काय हरकत नाही. महेशचा अप्रतिम गोलंदाजी. सुमित नवीन फलंदाज मैदानाच्या आत असेल. विकेट हॅट्रिकची संधी मात्र मैदानाच्या आत नक्कीच निर्माण झाली आहे. सुमितच्या खांद्यावर देखील फार मोठी जबाबदारी जी मात्र नक्कीच येऊन पडली आहे. या शेवटच्या षटकामध्ये काहीतरी धावा येणं गरजेचं असेल. जवळजवळ 15 ते 20 धावा, 10 ते 15 धावा तरी येणं गरजेचं आहे. एक मोठी धावसंख्या उभी करायचं म्हटलं तर, एक सन्मानजनक स्कोर उभा करायचं म्हटलं तर या धावा येणं तितकं गरजेचं आहे. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा. अगदी दुपारचं सत्र आपण पाहायला गेलं तर मात्र कडाक्याचं ऊन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगलं क्रिकेट या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. हा चेंडू मात्र सुरेख टाकला गेला. पॉईंटच्या दिशेने मात्र चेंडू खेळतोय सुमित. एक सिंगल मिळेल. बऱ्याच वेळानंतर धावफलक अगदी हलता होतोय. 46 धावा धावफलकावर लागला गेला. 7 खेळाडू बाद आहेत. 7 बाद 46. या मैदानावर मात्र एक फायटिंग टोटल म्हटलं तर 55-60 प्लस धावा या तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर 46 धावा धावफलकावर आहे. त्यामुळे उर्वरित चेंडूवर मोठे फटके येणं हे तितकंच गरजेचं असेल. स्ट्राईकच्या बाजूला अगदी आपण पाहतोय शरद मोजेला. गोलंदाज तयार. ओ महेश मोजेचा हा चेंडू. शरद मोजे मात्र काही समजू शकत नाही. चेंडू डॉट. अतिशय दर्जेदार कामगिरी केली या गोलंदाजानं. आतापर्यंत चेंडू टाकले 10, धावा खर्च केले 3 आणि बळी मिळवलेत 2. म्हणजे अतिशय बहरदार गोलंदाजी. 10 चेंडू, धावा खर्च केल्या 3 आणि 2 बळी मिळवलेत. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. काय कारण मात्र उर्वरित चेंडूवर केली जाईल. क्षेत्ररक्षण मात्र वारंवार बदल करताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये देखील या गोलंदाजानं नक्कीच प्रभावित केलं पण नक्कीच त्या ठिकाणी आलेलं अपयश. शॉर्ट पिच. चेंडू हवेत असेल. झेल होतोय की नाही चेंडू. नो मॅच लँड. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाता येईल. धावा येतील 2 आणि 2 धावांनी अगदी स्कोर कार्ड वाढेल. 48 धावा धावफलकावर लागला गेला. शेवटचे काही चेंडू मात्र शिल्लक असतील. शेवटचे काही चेंडू मात्र जे शिल्लक असणार आहेत. अगदी एक मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून आपण ज्या क्रिकेट स्पर्धेकडे पाहतोय अर्थातच मैत्री चषक 2020 शिवराज तरुण मंडळ व सोमेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेली ही गाव चॅम्पियन. अक्षरशः मात्र पुणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रात सर्वात मोठी गाव चॅम्पियन कुठं असेल तर लोहगावमध्ये. अप्रतिम दर्जाची कामगिरी आपल्या मैदानात पाहायला मिळते. आयोजक मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. मोठा फटका मारायचा प्रयत्न केला गेला. चेंडू बॅटवर सरळ येत नाही. चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबादची संधी आणि त्या ठिकाणी फलंदाज धावबाद. अप्रतिम थ्रो. मला खरं क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावंसं वाटतं. लाजवाब थ्रो केलाय. फलंदाज बाद असेल. स्कोर कार्डवरती धावा असतील. पहिला डाव संपल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 49 धावा बनवल्यात आणि विजयासाठी बनवायच्या त्या 50 धावा. 50 धावा विजयासाठी बनवायच्यात. शिवतेज संघाला मात्र 50 धावा विजयासाठी बनवायच्यात. काय करा म्हणतात तर शिवतेज संघ करेल 36 चेंडू 50 धावा ज्या विजयासाठी बनवायच्यात. संधी देऊयात डीजे ऑपरेटरला. सुनो जोर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि दादाची वस्ती आणि शिवराज सोमेश्वर कॅप्टन. चला नाणेफेक करण्यासाठी कॅप्टन झाला दोन्ही संघ नायक. पप्पू शेठ जंगम हे देखील मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. पप्पू शेठ आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आमचा ऑनलाईन प्रेक्षक वर्ग बरीचशी मंडळी मात्र सामन्यांचा आनंद घेत आहेत. ऑनलाईन प्रेक्षक वर्गाचं देखील मनपूर्वक स्वागत. जवळजवळ 200 लोक मात्र ऑनलाईन सामन्यांचा आनंद नक्कीच घेताना पाहायला मिळतात. एका मोबाईलच्या पाठीमागं एका स्क्रीनच्या पाठी नक्कीच 2 ते 3 4 ते 5 असे प्रेक्षक नक्कीच असतील. त्यामुळे 200 ते 300 लोक या स्पर्धेचा मात्र नक्कीच लाईव्ह आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुढील सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी होईल. पप्पू शेठ जंगम यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाईल. चला कॅप्टन दादाची वस्ती आणि शिवराज सोमेश्वर. चला दोन्ही कॅप्टन विनंती असेल या ठिकाणी समोर यायचे. डीजे धन्यवाद. पहिला डाव संपला गेलाय. बनवला गेला त्या 49 धावा आणि विजयासाठी बनवायच्या त्या 50 धावा. 36 चेंडू आणि 50 सलामीची जोडी मैदानाच्या त्या असेल. एका बाजूला असेल उमेश माळवे आणि दुसऱ्या बाजूला असेल नैनेश धुमाळ. तर गोलंदाजी मार्कवर मारा करण्यासाठी तयार असेल सुमित जंगम. स्ट्रायगेंडला उमेश विरुद्ध सुमित असा सामना मात्र नक्कीच रंगला जाणार आहे. तमाम क्रीडा रसिकांचं लागलं गेलेलं लक्ष सामना क्रमांक 3 जो संघ काय आलं सर लेट्स प्ले. अगदी पहिले दुसऱ्या डावाला सुरुवात होताना मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळते. हो या दरम्यान पहिल्या चेंडू डाव्याच्या बाहेर अक्षरशः दीपक पुलगावकर सरांनी मात्र दोन्ही हात समांतर केलेत. पंचांनी वाईट कळवलं. एक धावेल. एका धावेने संघाचं खातं उघडेल. अगदी दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला सामना आज उष्णतेचं प्रमाण नक्कीच काहीसं वाढलंय आणि नक्कीच कडाक्याचं ऊन आणि कडाक्याच्या उन्हामध्ये असलेलं एक चांगलं क्रिकेट जे मात्र प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळत आहे. ओ सुर्रे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पाडल्यानंतर चेंडू दिशा बदलली. कोण बदलला आणि यष्टीरक्षकाने आपलं काम पूर्णपणे बजावलं. हा चेंडू डॉट. या मैदानावर मात्र तुम्हाला यशस्वी व्हायचं म्हटलं तर गुडलेन स्पॉटवर चेंडू ठेवणं गरजेचं आहे. जरी तुम्ही बाउन्सर गोलंदाजी केली तरी देखील तुम्हाला शॉर्ट पिच चेंडू ठेवणं तितकंच गरजेचं असेल. जर ओव्हरपिच चेंडू जर या मैदानावर पडले गेले तर यावर फटके पडल्याशिवाय राहत नाही. फायनली चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अपील तर मैदानाच्या तर नक्कीच केली धावाची संधी आणि त्या दरम्यान या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर एक धाव येईल. एका धावेने अगदी स्कोअर कार्ड वाढेल. संघाची धावसंख्या धावून पोहोचली ती 2 धावा धावफलकावरच्या लागल्या गेल्या. अगदी पंचांनी तर लेग बाईज देखील कळवलंय आणि या स्पर्धेमध्ये मात्र रिव्ह्यू देखील आहे. म्हणजे 15 सेकंदाच्या आतमध्ये जर तुम्ही घेतला तर तो मात्र नक्कीच तुम्हाला दिला जाईल आणि जर तुमचा सक्सेसफुल ठरला तर तुम्हाला तो पुन्हा तुम्ही वापरू शकता. जर सक्सेसफुल ठरला नाही तर तो शेवटचा रिव्ह्यू तुमच्यासाठी असेल. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा. हो या दरम्यान चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवर जाईल. एक वॉट कॅच. फलंदाज त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पंच अजूनही इशारा करत नाहीयेत. पंचाने इशारा केला की फलंदाज बाद. तेरे जैसा कोई नहीं
आम्हाला पाहायला मिळालं त्या ठिकाणी. कौतुक करावं तेवढं कमी. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत असेल. अक्षरशः बाद झालेला फलंदाज आपण पाहतोय. नैनेश धुमाळ बाद झाला तर त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आत ते अगदी आपण पाहिलं गेलं तर महेश मोजे जो मात्र मैदानाच्या आत असेल. काहीशी कामगिरी मात्र आपण पाहिलं गेलं तर या खेळाडूने आपल्या गोलंदाजीतून मात्र काहीसं प्रभावित केले. पण आज फलंदाजीतून देखील या खेळाडूच्या खांद्यावर मोठी जबाबदारी जी मात्र येऊन पडली आहे. आज भारत विरुद्ध न्यूझीलंड असा दुसरा T20चा सामना चालू आहे. पण तिथे देखील आज भारताने जवळजवळ बाजी मारलेली आहे. तब्बल पहिल्या 20 षटकामध्ये न्यूझीलंडला 132 धावांमध्ये रोखण्यात यश जे मात्र भारताला आले. दुसऱ्या डावामध्ये भारताची देखील चांगल्या प्रकारची सुरुवात जी पाहायला मिळाली होती. पण आपल्या मॅचमध्ये देखील तितक्याच चांगल्या प्रकारची रंगत आपल्या या स्पर्धेमध्ये देखील आली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू अक्षरशः दुरून डीप स्क्वेअरच्या दिशेने खेळलाय. ऑफस्टंप अटॅक गोलंदाजी केली जाते. काहीसा ऑफस्टंपच्या काहीसा बाहेर होता आणि तितक्याच सुरेखरित्या 3 धावा मैदानाच्या आत पळून पूर्ण केल्या गेल्यात. 7 बाद आणि सरताज लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी इतकं सुरेख फटकेबाजी आणि तितकं सुरेख क्षेत्ररक्षण, एक चांगलं क्रिकेट जे मात्र तुम्हाला आम्हाला नक्कीच पाहायला मिळत आहे. स्कोर कार्डवरती अगदी 5 धावा आहेत. पहिलं षटक जे मैदानाच्या आत चालू आहे. पहिलं षटक अगदी मैदानाच्या आत चालू आहे. एक सुरेख प्रकारची कामगिरी मात्र आपण मैदानाच्या आत पाहतोय. गोलंदाज तयार असेल. समोरच्या बाजूला आपण पाहतोय एक नावाजलेला टेनिस क्रिकेट विश्वातला रथी महारथी देखील आहे. कोण कोणावर भारी ठरतंय येणारी काळ आणि वेळ नक्कीच सांगून जाईल. रेड बॉल पंच कळवत आहेत. सलग नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेल दोन्ही कॅप्टन दादाजी आणि शिवराज सोमेश्वर. कॅप्टन चला. फटका सुरे खेळलाय. मिस टाइम फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल झाला आणि फलंदाज महेश माघारी. व्हॉट अ कॅच. या सामन्या दरम्यान अतिशय बहरदार कामगिरी मात्र क्षेत्ररक्षणाच्या जोरावर हा संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मात्र प्रसाद खांदवे. काय करा मात्र करेल प्रसादच्या खांद्यावर देखील येऊन जबाबदारी येऊन पडली आहे. कारण की हा सामना आपण पाहिला गेला तर 50 धावांचा पाठला चालू आहे. 5 धावा आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. पहिलं षटक अगदी मैदानाच्या आत चालू आहे. पहिल्या षटकाच्या दरम्यानच एवढी पडझड जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. हा चेंडू बॅटवर सरळ येत नाही. चेंडू डॉट असेल. षटक क्रमांक अगदी पहिलं संपलं गेलं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ संपलाय. बनवल्या गेला 2 बाद 5 धावा. शिवतेज संघाने मात्र 5 बनवल्यात. 30 चेंडू बनवायच्यात 45 धावा. डीजे पप्पूशेठ जंगम विनंती असेल आपल्या या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी. या पहिलं षटक अगदी मैदानाच्या संपलं गेलं. 5 बनवलं. 30 चेंडू 45 बनवायच्यात. करो या मरो. म्हणजे हा सामना जर हरला गेला तर हा सामना या लागोपाठचे 2 सामने पराभूत होणाऱ्या संघासाठी शेवटचा असेल. बरोबर ना. म्हणजे कॉलबॅकसाठी तो संघ असेल. लागोपाठ 2 सामने पराभूत झाले की संघ कॉलबॅकला. गोलंदाज तयार असेल. मारा करण्यासाठी मात्र परागच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसरं षटक पराग.
ओ या दरम्यान परागचा हा चेंडू सुरेख फटका क्लासिक ड्राईव्ह डीप एस्टावर मंडळांच्या बाहेर चेंडू खेळला छत्रपतींचा छाबा मिळाला 6 धावाचे रन. नाणेफेक जिंकली शिवराज सोमेश्वर संघ नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केले दादाची वस्ती. दादाची काय कारमांतर केली जाईल. पहिल्या चेंडूवर फार मोठं पराक्रम आक्रमण केलं गेलंय. 6 धावा आल्या. धावफलक 6 धावांनी वाढेल. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला गेला. 11 धावा धावफलकावरच्या लागल्या गेल्यात. 11 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पराग. ओ लागोपाठचा दुसरा खणखणीत प्रहार 6 रन. लागोपाठचा दुसरा खणखणीत षटकार हॅट्रिकची संधी फलंदाजाला. बहरदार कामगिरी प्रसादच्या बॅट मधनं पाहायला मिळते. हो यावेळेस मात्र चेंडू सटकला यष्टीरक्षकाच्या. एक सिंगलच्या दरम्यान येईल. पंच मात्र 22 कळवत आहेत. धावफलक अगदी एका धावेने वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 धावा. अगदी 18 संघाची धावसंख्या झाली. पहिल्या षटका दरम्यान जी गोलंदाजी केली होती दर्जेदार, तो दबाव मात्र पराग या षटकामध्ये मात्र नक्कीच समोरच्या संघावर बनवू शकत नाहीये. पराग पुन्हा एकदा डाव करताना लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पॅडल स्वीप केले. फटका सुरेख खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. चेंडू फाईन सीमारेषच्या बाहेर जाईल. खणखणीत चौकार 4 रन. सुरेख कामगिरी आपल्या मैदानात पाहायला मिळते फलंदाजच्या माध्यमातून. ओ या दरम्यान चेंडू हवेत असेल. शॉर्ट पिच चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. धावबाद या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर धावा आणि धावांसाठी होणारी धावा मैदानात पाहायला मिळाली. कॅच सुटलाय. कॅच ड्रॉप होतीये. 2 धावांनी अगदी स्कोर कार्ड वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 धावांच्या मध्ये 24 धावा. 2/24 50 धावांचा पाठला चालेल. 26 बनवायच्यात. नक्कीच क्षेत्ररक्षकावर नाराज असेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न केला गेला. अपील मैदानात नक्कीच केली जाते त्या ठिकाणी. षटक क्रमांक अगदी आपण मैदानात पाहतोय की 2 संपली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 24 धावा. 12च्या सरासरीने 24 बनवल्यात आणि आता विजयासाठी 24 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 26 धावा. 24 चेंडू 26 धावा. भारत देखील आपण पाहायला गेलं तर 133 धावांचा पाठला नक्कीच करतोय. न्यूझीलंडमध्ये सामना चालू आहे. T20 भारत विरुद्ध न्यूझीलंड. 133 धावांचा पाठला करतोय. 6 षटकं संपली आहेत. भारताच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि 2 गडी बाद 40 पहिल्या 6 षटकामध्ये बनवल्या. विराट कोहली देखील वादे. हे तिकडे देखील आपण काहीसं पाहिलं गेलं तर सामना एक हाय व्होल्टेज तिकडे देखील पाहायला मिळतो आणि आपल्या मैदानावर देखील हाय व्होल्टेज सामना हा नक्कीच आम्हाला पाहायला मिळतोय. सुमितच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू दिला गेला तर समोरच्या बाजूला आपण स्ट्रायकिंगच्या बाजूला पाहायला मिळतोय. तो मात्र प्रसाद खांदवे उरंदर खेळाडू आहे. बहरदार कामगिरी देखील करताना कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिले. मोठा फटका मारायचा प्रयत्न केला गेलाय. जोरदार अपील मैदानाच्या पाहायला मिळते. हाईटचा इश्यू कदाचित मात्र नक्कीच असेल कारण की फलंदाज अक्षरशः पाहिलं गेलं तर फायनलिंगच्या डोक्याच्या वरतून चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत होता पण निश्चितच बॅटवर आलेला नाहीये. स्कोर कार्ड अगदी आपण पाहिलं गेलं तर स्थिर आहे. 24 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक अगदी 3रं मैदान चालू आहे. अगदी
हो या दरम्यान अगदी एक सुरेख प्रकारची फटकेबाजी आपण मैदानात हातात पाहतोय. चेंडू ड्रीप स्क्वेअरच्या दिशेने गेलाय. षटकार सभा षटक क्रमांक अगदी तिसऱ्या मैदानात चालू आहे. ओ या दरम्यान चेंडू आता मात्र हवेत. आता चेंडू हवेत आहे आणि त्या ठिकाणी झेल झालाय. फलंदाज त्या ठिकाणी बाद. प्रसाद माघारी. एक बडी विकेट प्रसादच्या रूपाने मात्र मैदानाच्या हातात आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती धावा अगदी आपण पाहतोय 3-32. Let's click. अगदी 30 धावा धावफलकावर आहेत. फलंदाज बाद झालाय तो तिसरा. 3-32. तिसरं षटक जे मैदानात ते पूर्ण केले जाते. आता मात्र विजयासाठी बनवायच्यात 21 चेंडू आणि 20 धावा. 21 चेंडू मध्ये 20 धावा विजयासाठी बनवायच्यात. अक्षरशः सुमित निगाईचं प्रभावित केले. पहिल्या षटकामध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती. सुमितच्या विरोधात आपल्याला स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळत होता. मात्र विठ्ठल मोजे उमेश मात्र नक्की स्ट्राईकच्या बाजूला आहे. सुरेख प्रकारचा फटका खेळला गेला. डीप स्क्वेअर चेंडू जाईल. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचेल. खणखणीत चौकार. धावांचा दुष्काळ मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. आधीच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी. एक खराब कामगिरी आपल्या मैदानात पाहायला मिळते. या प्रकारचे चेंडू अडवणं तितकंच गरजेचं आहे. स्कोर कार्ड अगदी 4 धावांच्या मध्ये जाऊन पोहोचेल. 34 धावा धावफलकावर या लागल्या गेल्यात. ओ खोलवर टप्प्याला चेंडू मैदानात टाकला गेला. चेंडू सुरेख खेळला. चेंडू डीप लॉंगच्या दिशेने जाईल. एक धाव दरम्यान एका धावेने अगदी स्कोर कार्ड. ओ या ठिकाणी क्षेत्ररक्षण काहीच खराब कामगिरी वारंवार आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांच्या मध्ये संघाचा धावसंख्या 36 धावा. नक्कीच त्या ठिकाणी गोलंदाज सुमित काहीसा नाराज असेल. सुमित जंगम या गोलंदाजाने काहीसा प्रभावित केलं. ज्या आशा ठेवल्यात त्याच गोलंदाजी जी चांगली गोलंदाजी करतोय त्यावर क्षेत्ररक्षण काहीसा अक्षरशः पाणी फिरत आहेत. या चुकांच्या पाठोपाठ चुका होताना आपल्याला नक्कीच मैदानात ते पाहायला मिळतात. चेंडू यावेळेस देखील हवेत. यावेळेसही नो मॅच लाईन मध्ये पडला चेंडू आणि त्या ठिकाणी धावाची संधी निर्माण झाली आहे आणि फलंदाज त्या ठिकाणी धावबाद. एक धाव नक्कीच असेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद आहे. स्कोर कार्ड अगदी एका धावेने वाढेल आणि फलंदाज बाद आहे. 4 बाद संघाची धावसंख्या झाली ती 37 धावा. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा बनवल्यात आणि विजयासाठी बनवायच्या त्या 13 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू 13 धावा. डीजे हम फिदा जानो तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले हम फिदा जानो तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. डीजे विशाल अगदी पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला गेला. 37 धावा बनवल्या गेल्यात. विजयासाठी अजूनही बनवायच्या त्या 13 धावा. शेवटच्या 18 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर चेंडू दिला गेलाय राहुल तारडेच्या हातामध्ये. तर समोरच्या बाजूला आपण पाहतोय स्ट्राईकच्या बाजूला उमेश 10 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी करून मैदानात खेळतोय. सेट झालाय पूर्णपणे.
हो सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज मात्र चेंडू समजू शकत नाही. टप्पा पाडल्यानंतर चेंडू काहीसा दिशा बदलेल. यष्टीरक्षक आपलं काम पूर्णपणे बजवेल. हा चेंडू देखील डॉट. हो या दरम्यान चेंडू सुंदररित्या खेळलाय. सुंदर फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. एक सुरेख फटकेबाजी आपण मैदानाच्या पाहतोय फलंदाजच्या बॅटमधनं. 43 धावा आणि या दरम्यान हाही फटका मात्र सुरेख खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ अडवलाय. धावा त्या दरम्यान 2 येतील. 2 धावांनी अगदी स्कोअर कार्ड वाढेल. संघाची धावसंख्या 45 धावा. 4थ्या षटकाचा खेळ मैदानाच्या ते चालू आहे. शेवटचे 15 चेंडू आणि मनवाच्या त्या 5 धावा. सुरेख प्रकारचा फटका खेळलाय. डीप षटकामध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षणला आज जबाब केलंय. एक धाव नक्कीच आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय पण नकार दिलाय. धावफलक अगदी एका धावेने 46 धावा. सकाळपासून आपण सामने असे पाहतोय की जो संघ नंतर फलंदाजी करतोय तो धावा चेस करतोय. म्हणजे प्रथम फलंदाजी करून नाणेफेक घेण्याचा निर्णय जास्तीत जास्त कॅप्टन घेत आहेत. प्रकारचा फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मात्र खबरच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षणला आज जबाब केलाय. एक सिंगलच्या दरम्यान एका सिंगलने धावफलक अगदी 47 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 13 चेंडूमध्ये 3 धावा विजयासाठी बनवायच्यात. हो हा चेंडू मात्र सुरेख टाकला गेलाय. फलंदाज मात्र चेंडू समजू शकत नाही. हा चेंडू मात्र डॉट असेल. शेवटचे 12 चेंडू आणि 3 धावा विजयासाठी बनवायच्या. मात्र चेंडू कोणाच्या हातामध्ये दिला जातोय. प्रेक्षक वर्गाने मात्र आपण पाहिलं गेलं तर सामना जवळजवळ ठरवलंय की 95 असा सामना नक्कीच काही जणांनी ठरवलाय की 95% सामना हा मात्र शिवतेज संघ नक्कीच बाजी मारू शकतो. अजय जंगम मारा करण्यासाठी तयार असेल. अजय समोरच्या बाजूला तयार आहे. फलंदाज शुभम खांदवे. ओ रिव्हर्स स्वीपचा फटका खेळलाय. फटका सुरेख असेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचेल. खणखणीत चौकार. सामना जिंकलाय. बहरदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि कॉलबॅकला गेलेला पहिला संघ असेल सुवर्णयुग. हा संघ कॉलबॅक मध्ये. लागोपाठचे 2 पराभव आणि हा संघ कॉलबॅकला. अजूनही मात्र आशा नक्कीच जिवंत असणार आहेत. शिवतेज संघाच्या आशा मात्र नक्कीच जिवंत आहेत. 5वा सामना असेल. सामना होतोय दादाची वस्ती त्यांच्या विरोधात शिवराज सोमेश्वर. नाणेफेक जिंकली. शिवराज सोमेश्वर संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आणि दादाची वस्ती या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. डीजे 2 मिनिटं डीजे. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ठरतोय नैनेश धुमाळ. नैनेश धुमाळला विनंती करेल हे प्राइज स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचे. 2 षटक 14 धावा आणि 3 बळी. गोलंदाजीवर मॅन ऑफ द मॅच मिळवली आहे नैनेश धुमाळ. या ठिकाणी नाणेफेक झाली आहे 4थ्या सामन्याची.